शुभ सकाळ मित्रांनो, आज आहे संडे आणि आपण चाललेलो आहोत राईडला. आणि खूप दिवसांपासून आपण राईडला चाललेलो आहे. मला वाटतं हम्पी नंतर हा माझा पहिला मोठा ब्लॉग असेल आणि खरंच खूप मजा येणार आहे. आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत तसं तुम्हाला व्हिडिओचं टायटल बघून कळलंच असेल, पण स्पेशल आजचा व्हिडिओ असणार. त्याचं रिझन म्हणजे आपली एक मेंबर आहे, त्यांच्या बाईकचा आज बर्थडे आहे आणि आपण बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाललेलो आहोत कर्नाळाला. आणि खरंच खूप मजा येणार, खूप जण येणार आहेत, ब्रेकफास्ट राईड असणार आहे आणि तुम्हाला खरंच मजा येणार आहे. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला होऊ का, फ्रीमध्ये आहे. कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं असेल करून घ्या. चला मग थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथं पोहोचलेलो आहोत. आणि माझ्या मागे तुम्ही बघाल तुम्हाला पूर्ण असा लाईनअप दिसतोय. इथून अशी आपली बाईक स्टार्ट होते आणि एंडपर्यंत. आणि ज्या स्पेशल आपण राईडसाठी आलेलो आहे ते म्हणजे या बाईकचा बड्डे आहे आज. रॉयल एनफील्ड 650 पॅन्थर या बाईकचं नाव आहे. आणि त्या बाईकचे ओनर जे आहे ते तुम्हाला त्यांच्याशी भेट करून येतो थोडं त्या साईडला. हा संडे असल्यामुळे खूप साऱ्या बाईक्स आहेत आणि स्पोर्ट्स बाईक्स आहेत. असं आपल्या इथून लाईनअप तुम्ही बघत असाल इथून शेवटपर्यंत. आणि त्यांची बाईक इथं बोलतात. थोडं तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो, पण तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. चला सर्वजण लाईनअपला लागले जातात, मी सुद्धा लागतो. हो या पाऊस येण्याची शक्यता असं वाटते. आणि या साईडला तुम्ही बरं असाल पूर्ण दुःख भरलेले आहेत. निखिल सर थोडासा उशीर झाला आहे ना. आय थिंक बाईक त्यांची पंक्चर झाली होती, यांची का कोणाची तरी झाली होती. क्या बात आहे. चला मी बाय 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 बाय. आपल्याच ग्रुपमध्ये एकाने रॉयल एनफील्ड 450 घेतलेलं आहे. काय गेअरअप्स झालेले आहेत, एक नंबर, छान दिसते. खूप जण आलेले आहेत राईडला, खूप जण. ॲटलिस्ट मला वाटते 25-30 बाईक्स असतील आपल्या मागे. तर एक आहे ती गेला तर पुढे राईट मारायचं आहे. यस यस. हो या. सुंदर असा सनराईजसुद्धा झालेला आहे, होऊनच गेला आहे ऑलमोस्ट. आणि सुंदर अशी खाडी तुम्हाला दिसत असेल. आणि हा JNPTचा रोड आहे आणि खूप सुंदर असा रोड आहे. आणि इथून बाईक राईड करणं हे प्रत्येक बाईकरचं स्वप्न असतं, कारण की इथे स्पीडमध्ये तुम्ही बाईक चालू शकता. ॲटलिस्ट 90च्या आसपास तरी चालू शकता. तर खूप छान असं वेदर असतं, म्हणजे खूप बाईकर्स इथे येतात आणि ब्लॉग शूट करतात, मेमरी क्रिएट करतात. आणि आपण हे तेच करतो आहे, सर्व तेच करणार आहेत. आणि ह्या राईडला खूप मजा येणार आहे, की ही राईड जी आहे थोडीशी वेगळी आहे. ब्रेकफास्ट राईड तर आहेच, बड्डे राईड म्हणायला हरकत नाही. त्या व्हिडिओचं टायटल आपण बड्डे राईड ठेवूया, संडे बड्डे राईड. क्या बात आहे. चला मग थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला
stab me in the back. Now I'm bleeding slowly, pray to God I'm holy, bury me still intact. Baby, don't make a noise, murdering brings you joy. I've been waiting for you, ready to destroy you, sipping on a cold liqueur. You got your desires, always starting fires, losing sleep, I'm in too deep, I'm hiding Michael Myers, building an empire, you were rising higher, standing tall but you will fall, cause we all hear the choir. Beautiful lust, dragging me under the table, hell in her eyes, she wants to put me in a hole. Beautiful liar, holding me, I'm a neighbor, bleeding me dry, she wants to devour my soul. Fuck. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथे आलेलो आहोत आणि थोडंसं या साईडला पहिलं तर तुम्हाला कर्नाळा किल्ला दिसेल, पण आता धुकं असल्यामुळं थोडं क्लिअर कट दिसत नाही. तो आहे कर्नाळा किल्ला आणि हे संपूर्ण जे तुम्ही पाहता हे अभयारण्य आहे आणि इथे आपण आलेलो. स्पेशल म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं छान अरेंजमेंट केलेली असेल. आपण सध्या आहोत गो ग्रीनमध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं पॅन्ट्री प्युअर व्हेज रेस्टॉरंट. ॲक्च्युली हे रेस्टॉरंट आहे आणि आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. तुम्ही जर आलात तर तुम्हाला समोर पूर्ण ग्रीनरी दिसेल, तुम्हाला झाडं दिसेल. इथेही बघत असाल, इथेही आहे केट कट करून सुद्धा झालेलं आहे. तुम्ही जिथे सुद्धा पाहाल तुम्हाला ग्रीनरी दिसेल. आणि इथून असं कॅफे आतमध्ये गेलं आणि या साईडला आलं तुम्हाला बाईक दाखवतो. इथेच आता केक कट करून झालं, सगळे फोटोशूट चालू आहे आणि तर या साईडला आला तर तुम्ही बघा पूर्ण ग्रीनरी दिसेल. आणि बघा सर, आणि स्पेशल म्हणजे तुम्ही बघा सर तुम्हाला संत्र्याचं झाड दिसत असेल तुम्हाला सर. आणि पुढे या साईडला तुम्ही बघितलं एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. आताच मला हसायला नाही, बाथरूममध्ये गेलो होतो, तुम्हाला बाथरूम दाखवतो. बाथरूममध्ये सुद्धा झाडं आहेत छोटी छोटी, तुम्हाला दाखवतो. प्रयत्न करतो दाखवायचा, कोण नसेल तर दाखवतो तुम्हाला. मला ते बघून खूप हसायला आलं. इथून असं आहे हा व्ह्यू. आणि इथली जी काही झाडं आहेत ती विकण्यासाठी सुद्धा आहेत. बघा इथून ही शोची झाडं तुम्ही बघा असेल इथून असं. आणि काही झाडांवर तू पाहिलं असेल तुम्ही तर प्राईस टॅगसुद्धा लागला, म्हणजे विकण्यासाठी आहेत. मला बाथरूम दाखवतो बरं. बाथरूममध्ये पण पंखा आहे आणि इथं बघायला पूर्ण तुम्हाला झाडं दिसत असतील. ॲक्च्युली मला थोडंसं म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि खरंच खूप भारी. आणि या साईडला आलात तर काय बोलतो, चॅनलचं नाव आहे गणूज ब्लॉग्स. ओके, तर तुम्ही इथून आलात बघाल पूर्ण तुम्हाला ही शोची झाडं दिसत असतील. एक नंबर अशी व्ह्यू. काही झाडं तुम्ही पाहिलेली सुद्धा नाहीत आणि काही पाहिलेली आहेत. खरंच खूप बरं वाटतं. आणि तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो. ह्याची थीमच जी आहे हॉटेलची म्हणजे रेस्टॉरंटची गो ग्रीन. आणि यांना आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. इथे अशी आपली पार्टी होणार आहे आणि ऑलमोस्ट चालू झालेली. आणि ऑलमोस्ट काही जण बसलेले तुम्हाला दिसत असतील. आणि मलाही करायचं कारण भूक लागलेली आहे. सकाळी काहीच खाल्लं नव्हतं. आणि स्पेशल ज्यांच्या बाईकचा बड्डे आहे ते आपल्यासोबत आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांची भेट करून देतो. मेरी बाइक का बर्थडे इट्स अ वेरी स्पेशल डे फॉर मी डेफिनेटली. And it became more special with all these riders coming in. So I'm so happy that you all are here. Thank you so much. बहुत अच्छा लगा. और स्पेशल ये रेस्टोरेंट मेरे को बहुत अच्छा लगा. हाँ, ये बहुत अच्छा. आप लोग एक्सप्लोर करना सच में बहुत अच्छा. मैं बाथरूम में गया था, बाथरूम में भी झाड़. यहाँ पर देखो लिखा होगा the most hygienic washroom. यहाँ पर ये खूप बरं वाटलं. इंटरेस्टिंग आहे. मी पहिल्यांदा बघतो आणि तुम्ही कदाचित बाथरूममध्ये पंखा आणि झाड पहिल्यांदा पाहत असतात. आणि जी थीमच आहे ती. आणि मला असं वाटतं आता ब्रेकफास्ट करून घेतला पाहिजे कारण भूक लागलेली आहे.
चला मग आता आतमध्ये जा. चला इथं ब्रेकफास्टला आहे इडली आहे, सांबार आहे आणि भाजी आहे, पोहे, पुरी आहे आणि 2 पाव आहेत. चला मग खातो आणि तुम्हाला भेटतो. A few moments later. ब्रेकफास्ट करून झालेलं आहे आणि मी थोडंसं आता मला थोडं फिरतो, कारण की इथं बघण्यासारखं भरपूर काही आहे. जसं की तुम्ही समोर बसाल तुम्हाला आय थिंक बांबूचं, आता बांबूच्या साहाय्याने बनवलेलं ना, बांबूचं असतं ना. हां वेताचे मस्त आहे. खूप सुंदर सुंदर असं काम इथं केलेलं आहे, बघत असाल तुम्ही. आणि जिथे बघाल तुम्हाला फक्त झाडं दिसतील. ज्यांचं पण कोणाचं हे रेस्टॉरंट असेल म्हणजे झाडावरून त्याला खूप प्रेम असेल असं म्हणायला हरकत नाही. बघा ना, जिथे बघाल तुम्हाला फक्त झाडं दिसतील. कशी फक्त ऑक्सिजन. इथं बसायला खूप छान बनवलं बघा. खूप खूप बरं वाटतं. आणि स्पेशल फॉर रजिया, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर खरंच खूप धन्यवाद. तुमच्यामुळे मला आज सुंदर असं लोकेशन एक्सप्लोअर करायला भेटलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जिथे बघाल तिथे फक्त मला झाडं दिसतील. आणि यातली काही झाडं थोडक्यात मला ज्या झाडांबद्दल माहिती आहे थोडंसं आपण त्या झाडांबद्दल सांगतो. इथे समोर बघाल तुम्हाला हे रुद्राक्षचं झाड दिसत असेल बघा, इथे दिलं. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त 450 रुपये द्यावे लागतील. तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. खूप सारे असे झाडं आहेत आणि अशी काही झाडं ती मी आजवरून पाहिलेली सुद्धा नाही. इथे बघता तुम्ही हे करंजा आहे वगैरे असेल इथे. हे आमच्या गावी भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. पण बघा इथे विकायला ठेवलेलं आहे. आणि खरंच जिथं ज्यांच्याकडं काय वस्तू असतात ना त्यांना त्याची किंमत बिलकुल नसते. पण असे काही जी माणसं असतात ते खूप गोष्टी अशा रेअरली कलेक्ट करून ठेवतात आणि असं लोकांना दाखवण्यासाठी ठेवतात. खरंच खूप स्पेशल थँक्स फॉर पॅन्ट्री, ज्यांचं हे रेस्टॉरंट. जर त्यापैकी कोण हा व्हिडिओ पाहत असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्यानंतरचा जो व्हिडिओ असणार, जसं की आपली हम्पीची सिरीज चालू आहे. हम्पीचा पहिला पार्ट आलेला आहे. जर तुम्ही अजून पाहिलं नसेल तर वरती आयकार्डवर लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे पण काय एपिसोड येतील, 4 येतील, 5 असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आलं असेल तर भेटेल, नाही आलं तर तुम्हाला पुढचे काय पार्ट्स गेल्यानंतर तुम्हाला लिंक भेटेल. आणि एवढंच होतं व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत करू. चला.